स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबत आणखी एक गंभीर आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे। पीडितेच्या पतीला आणि त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे। पीडितेच्या पतीने आपल्या पत्नीला वारंवार फोन करू नये अशी समज आरोपीला दिली होती, मात्र त्यानंतरही आरोपीने पीडितेशी संपर्क सुरूच ठेवला होता। पीडितेने आपल्या तक्रारीत आरोपी ब्लॅकमेल करून वारंवार भेटण्यास भाग पाडत असल्याचं नमूद केलं आहे। या पार्श्वभूमीवर पीडितेच्या पतीने आरोपीला जाब विचारल्यानंतर 29 ऑक्टोबर 2025 रोजी वसईतील हयात बंगल्यात भेट झाली। त्यावेळी आरोपीने हा प्रकार उघड केलास तर तुला आणि तुझ्या मुलाला जीवे मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। याबाबत पीडितेच्या पतीने वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यानुसार एनसी नोंदवलेली आहे। दरम्यान या प्रकरणात दुसऱ्या दिवशी आमची वसई संस्थेच्या एका सदस्यानेही पीडितेच्या पतीविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी दोन्ही बाजूंनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमानुसार एनसी गुन्हे नोंदवले होते। या संपूर्ण प्रकारावरून आरोपीच्या धमकीच्या स्वरूपाची गंभीरता स्पष्ट होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत।